हे ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नको म्हणून फडणवीसांचे पंख कापतायत. हिंगोलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय. वेळ आली तर हेच गुलाम पंतप्रधान पदासाठी अमित शहांच्या बाजूने उभे राहतील असं उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं आहे. मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे. असू शकतो की नसतो. नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये. मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत. म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधानपदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडताय. आम्ही केली तर घराणेशाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे मंत्री झाले, बघा घराणेशाही. अरे पण तू लेखा, तू खासदार, तुझं कार्ट आमदार करायचंय, इकडे हा उपमुख्यमंत्री बसलाय, त्याचं कार्ट तिकडे दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी सगळी फोडाफोडी करते. ही घराणेशाही नाहीये. आम्ही करू ती घराणेशाही आणि तुमचं काय? बेईमानी रक्ताची औलाद ही त्यांची पोरं बाळं जर का सगळं भोगत असतील तर ती घराणेशाही होत नाही.